पेअर ऑफ टेस्टिस, प्रायमरी सेक्स ऑर्गन ज्याला आपण म्हणतो. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे टेस्टिस. या टेस्टिसमधून मेल गॅमेट्स तयार होणार आणि जे मेल सेक्स हॉर्मोन्स आहेत अँड्रोजन्स तेही इथून सिक्रेट होतात. आता टेस्टिस सिंगल आणि पेअर ऑफ टेस्टिसला किंवा टेस्टिस TESTES प्लुरल अनेक वचनी आहे. सिंग्युलर आणि प्लुरल आहे, एक वचनी आणि अनेक वचनी. काय स्पेलिंग दिलंय ते लक्षात असू द्या. टेस्टिस मेसोडर्मल इन ओरिजिन. आपल्याला माहिती आहे बॉडीचे सर्व ऑर्गन्स एकतर एक्टोडर्म किंवा मेसोडर्म किंवा एंडोडर्म पासून बनलेले असतात. त्याच्यापैकी टेस्टिस या मेसोडर्मल ओरिजिनच्या आहेत. स्मॉल आहेत, ओव्हल आहेत, पिंक कलरच्या आहेत. या टेस्टिसची लेंथ पाहिली तर ती आहे 4 to 5 सेंटीमीटर. विड्थ जर आपण पाहिली तर ती आहे 2.5 सेंटीमीटर. and their weight is about 10 to 15 ग्रॅम. 10 ते 15 ग्रॅम एवढं या टेस्टिसचं वेट आहे. या जनरल कॅरेक्टर्स टेस्टिसच्या स्टडी केल्यानंतर आपण टेस्टिसचा सेक्शनल व्ह्यू विचारात घेऊ. या ओव्हल टेस्टिस आहे. याच्यावरती सर्वात बाहेरचं जे कव्हरिंग आहे या कव्हरिंगला म्हणायचं ट्युनिका. वजायनॅलिस. outermost covering of testis is called as tunica vaginalis. हे जे मधलं कव्हरिंग आहे ते कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग आहे, त्याला आपण म्हणतो ट्युनिका अल्बिजिनिया. आणि यांच्या आत आणखी एक कव्हरिंग आहे या कव्हरिंगला आपण म्हणूया ट्युनिका व्हॅस्कुलोसा, ज्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स आहेत. सो टेस्टिस इज कवर्ड बाय आउटर ट्युनिका वजायनॅलिस, मिडल कनेक्टिव्ह टिश्यू कव्हरिंग ट्युनिका अल्बिजिनिया, inner covering having blood vessels called as tunica vasculosa. यापैकी हे जे कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग आहे ट्युनिका अल्बिजिनिया, त्याचे अनेक असे इथं पार्टिशन तयार होतात आणि या पार्टिशनमुळं टेस्टिसमध्ये अनेक कंपार्टमेंट्स तयार होतात. या ट्युनिका अल्बिजिनियाचे अनेक पार्टिशन तयार होतात आणि त्याच्यामुळं टेस्टिसमध्ये कंपार्टमेंट्स बनतात. हे जे कंपार्टमेंट्स टेस्टिसमध्ये बनतात त्यांना आपण म्हणतो, त्यांना लोब्युल्स म्हणायचं. नाउ क्वेश्चन मे आस्क, हाऊ मेनी लोब्युल्स आर प्रेझेंट इन टेस्टिस? एका टेस्टिसमध्ये 200 to 300 लोब्युल्स असतात, कंपार्टमेंट्स असतात.
आणि या कंपार्टमेंट्समध्ये प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये 1 2 3 असे 1 2 3 हायली फोल्डेड कॉइल्ड ट्यूब्युल्स असतात. यांना आपण म्हणूया, महत्वाचे युनिट आहेत हे सेमिनिफेरस ट्यूब्युल. So testis is divided into many compartments by tunica albuginea and it forms lobules, or compartments are called as lobules. 200 to 300 lobules are present in each testis. आणि प्रत्येक लोब्युल मध्ये 1 to 3 सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असतात. टोटल सेमिनिफेरस ट्यूब्युलचा नंबर जर विचारात घेतला तर तो होतो 600 to 900. हेच या टेस्टिसचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहेत आणि ते 600 to 900 एवढे युनिट्स असतात. आता हे जे सर्व सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आहेत, हे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आहेत, या ट्यूब्युल असा ट्यूब्युलर नेटवर्क आहे. ट्यूब्युल आहे, छोटासा ट्यूब्युल आहे. आता ट्यूब्युल मोठा असेल तर आपण म्हणतो पाईप, त्यापेक्षा लहान असेल तर ट्यूब, टेस्ट ट्यूब, त्याच्यापेक्षा लहान असेल तर ट्यूब्युल, त्याच्यापेक्षा लहान असेल तर मायक्रो ट्यूब्युल. अशा टर्म्स आपण यूज करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. तर हे हायली कॉइल्ड ट्यूब्युल्स आहेत, सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. याची लेंथ आहे 70 सेंटीमीटर्स, नियर अबाउट 70 to 80 सेंटीमीटर एवढी याची लेंथ असते. प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूब्युलची लांबी साधारण 70 ते 80 सेंटीमीटर एवढी आहे. परंतु हायली कॉइल्ड नेटवर्क असल्यामुळं एवढ्या छोट्याशा जागेमध्ये इतके सगळे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स पॅक करून ठेवलेले आहेत. कॉइल्ड असल्यामुळं, फोल्ड असल्यामुळं कमी जागेत ते अकोमोडेट केलेले आहेत. त्याच्यानंतर मागच्या बाजूला आल्यानंतर हे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स काय होतात, असे स्ट्रेट होतात. असे हे स्ट्रेट होणारे ट्यूब्युल्स आहेत. हा जो स्ट्रेट पार्ट आहे त्याला आपण म्हणूया ट्यूब्युलाय रेक्टी. दॅट स्ट्रेट नेटवर्क ऑफ ट्यूब्युल्स. हे स्ट्रेट झालेत आणि हे स्ट्रेट झालेले ट्यूब्युल्स पुन्हा सगळे एकमेकाला इथं नेटवर्क त्यांचं बनवलं जातं आणि नेटवर्क बनणारा हा जो पार्ट आहे याला म्हणायचं रीट टेस्टिस. स्ट्रेट नेटवर्क हा स्ट्रेट पार्ट आहे त्याला आपण ट्यूब्युलाय रेक्टाय म्हटलो आणि या सर्वांचं ट्यूब्युलाय रेक्टायचं नेटवर्क बनलं त्याला आपण म्हणतो रीट टेस्टिस. हे जे छोटे छोटे ट्यूब्युल्स आहेत आता हे ओपन होणार 15 ते 20 डक्ट्युल्स आहेत. या छोट्या छोट्या डक्ट्युल्सच्या मार्फत हे सर्व ट्यूब्युल्स ओपन होणार. कशामध्ये, ताई मी इथं हे ट्यूब्युल्स ओपन होणार. इथं आहे इपिडायडॅमिस. दे ओपन्स इनटू इपिडायडॅमिस. हे जे छोटे छोटे डक्ट्युल्स आहेत याला आपण काय म्हटलेलं आहे, या स्ट्रेट ट्यूब्युलर स्ट्रक्चरला काय म्हटलेलं आहे,
ट्युब्युलाय रेक्टी. इथं जे नेटवर्क बनलंय त्याला काय म्हटलेलं आहे? रीड टेस्टिस. आणि फाईन 15 to 20 हे जे डक्ट्युल्स असतात त्याला आपण म्हणतो वास इफ्रन्शिया. म्हणजे हे छोटे छोटे डक्ट्युल्स मार्फत हे ट्युब्युल्स सगळे ओपन होतात इपिडायडॅमिस मध्ये. आता इपिडायडॅमिसचं नेटवर्क जर विचारात घेतलं तर हा हायली ट्युब्युलर कॉइल्ड पार्ट आहे. साधारण याची 6 to 7 मीटर एवढी लांबी आहे. पोस्टेरियो लॅटरल आहे आणि एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना इपिडायडॅमिस म्हणून आपण एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना ज्यावेळी एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये आपण असतो तर ही एक मेसोनेफ्रिक डक्ट ऑफ किडनी, तिलाच नाव आहे वुल्फियन डक्ट. ज्यावेळी आपण एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असतो त्यावेळी इपिडायडॅमिस मेसोनेफ्रिक डक्ट ऑफ किडनीचं काम करत असते आणि त्या डक्टला वुल्फियन डक्ट असं म्हणायचं. आता मात्र इपिडायडॅमिस हा 6 to 7 मीटर एवढ्या लेंथचा ट्युब्युलर हायली कॉइल्ड पार्ट असणार. या इपिडायडॅमिस मध्ये 3 मेजर पार्ट येतात. हे आहे त्याचं हेड, त्यालाच कॅपुट असं म्हटलेलं आहे. हा मधला पार्ट जो आहे तो आहे बॉडीचा, त्यालाच कॉर्पस असं म्हटलेलं आहे. आणि हा टेल रिजनचा जो पार्ट आहे त्याला कौडा किंवा टेल, त्यालाच आपण टेल ऑफ इपिडायडॅमिस असं म्हणतो. टेस्टिस मध्ये नेटवर्क कसं आहे ते लक्षात आलं का? सेमिनिफेरस ट्युब्युल्स हायली कॉइल्ड स्ट्रक्चर्स आहेत. 70 ते 80 सेंटीमीटर एवढी लेंथ आहे प्रत्येक ट्युब्युलचा, परंतु हायली कॉइल्ड असल्यामुळं छोट्याशा जागेमध्ये ते पॅक करून ठेवलेले आहेत. हे हळूहळू वरती येतात, त्याला ट्युब्युलाय रेक्टाय म्हणतो. याचं नेटवर्क तयार होतं, त्याला आपण रीड टेस्टिस म्हणतो. आणि रीड टेस्टिस ओपन्स इनटू इपिडायडॅमिस बाय फाईन डक्ट्युल्स कॉल्ड ॲज वास इफ्रन्शिया. किती आहेत हे डक्ट्युल्स? 15 ते 20 आहेत. 15 ते 20 असे डक्ट्युल्स ज्याच्यामुळं हे सगळे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत ते इपिडायडॅमिस मध्ये ओपन होतात. इपिडायडॅमिस मध्ये हे स्पर्म रिसीव केले जातात. आता इथून इथपर्यंत या ठिकाणी आल्यानंतर इथून इथपर्यंत मोमेंट होण्यासाठी, हे स्पर्म खाली येण्यासाठी, टेल रिजन कडे येण्यासाठी 14 दिवस लागू शकतात. आणि या स्पर्मचा इथं स्टोरेज केला जातो, त्याला नरिश केलं जातं. स्पर्म बनणार कुठं? सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये, पण ते कसे असणार? इमॅच्युअर असणार. त्याचं फायनल मॅच्युरेशन तेही इथं इपिडायडॅमिस मध्ये केलं जातं. त्याला नरिश केलं जातं, स्टोअर केलं जातं. फायनल मॅच्युरेशन त्याचं इथं होतं. त्याची मोबिलिटी
मेंटेन केली जाते ती सुद्धा इथंच मेंटेन केली जाते एपिडायडॅमिस मध्ये. सो एपिडायडॅमिस स्टिम्युलेट द मोबिलिटी ऑफ स्पर्म. इट मेंटेन्स द मोबिलिटी ऑफ स्पर्म. त्याचबरोबर हे स्पर्म जे आहेत, हे जे स्पर्म्स तयार झालेले आहेत ते स्पर्म 1 month और मोर, त्याच्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो, या टेल मध्ये त्याचा स्टोरेज केला जातो. 1 महिना किंवा त्याच्यापेक्षाही जास्त काळ या स्पर्मचा स्टोरेज एपिडायडॅमिस मध्ये केला जातो. तर या सेमिनिफेरस ट्यूब्युल कडनं रीड टेस्टिस मार्फत वास इफ्रन्शिया मार्फत हे स्पर्म रिसीव करणं, त्याचा स्टोरेज करणं, त्याला नरिश करणं, त्याची मोबिलिटी मेंटेन करणं आणि टेल रिजन मध्ये 1 महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ या स्पर्मचा स्टोरेज करणं, हे तिथं काम केलं जातं. त्याचबरोबर या स्पर्म वरती डिकॅपिसिटायझेशन फॅक्टर तयार केला जातो. म्हणजे त्या स्पर्मचं जे हेड आहे त्याच्यावरती एक कोटिंग केलं जातं आणि त्या कोटिंगमुळं नको तिथं तो स्पर्म आपले ॲक्रोसोमचे जे एन्झाईम्स आहेत ते रिलीज करणार नाही. ती प्रोसेस सुद्धा या एपिडायडॅमिसमध्ये केली जाते. तेव्हा टेस्टिसचा आपण सेक्शनल व्ह्यू जर असा पाहिला तर तो याप्रमाणे आहे. आता यानंतर या टेस्टिसचा आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेऊ. या टेस्टिसचा ट्रान्सव्हर्स सेक्शन आपण पाहूया. टीएस ऑफ टेस्टिस. हे कव्हरिंग तर आपल्याला माहिती आहे. ट्युनिका अल्बिजिनियाचे इथं पार्टिशन 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 ट्युनिका अल्बिजिनियाचे पार्टिशन असतात, यांना आपण लोब्युल्स म्हणतो. आणि या लोब्युलमध्ये कट सेक्शन मध्ये असतात सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. तर त्याचा आपण सेमिनिफेरस ट्यूब्युलचा जो पार्ट आहे तेवढाच भाग जास्त आपण एनलार्ज करू. दिस इज द सेमिनिफेरस ट्यूब्युल, दिस इज द सेमिनिफेरस ट्यूब्युल, दिस इज द सेमिनिफेरस ट्यूब्युल. एवढाच भाग आपण इथं विचारात घेऊ, कारण आपल्याला स्टडी करण्यासाठी तोच जास्त महत्त्वाचा आहे. सेमिनिफेरस ट्यूब्युल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टिस. टेस्टिसचं हे फंक्शनल युनिट आहे. इथं स्पर्म तयार होतात, इथंच हॉर्मोन तयार होत आहेत. या सेमिनिफेरस ट्यूब्युलमध्ये या सेमिनिफेरस ट्यूब्युलमधचं जे लायनिंग आहे हे जर्मिनल इपिथेलियमचं लायनिंग असतं. जर्म सेल ज्या बनतात त्या प्रायमरी लेवलच्या जर्म सेल तशा टेस्टिसमध्ये बनत नसतात. त्या जर्म सेल एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असताना योक सॅक तिथं बनतात आणि तिथून टेस्टिसमध्ये मायग्रेट होत असतात. तर जर्म सेलचं ओरिजिन इथलं नाही आहे. So it is lined by single layer of germinal epithelium. या जर्मिनल इपिथेलियमच्या सेल्स कशा असतात? क्युबॉइडल असतात. So it is lined by single layer of germinal epithelium. जर्मिनल एपिथेलियमचं लायनिंग आहे. प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूब्युल वरती जर्मिनल एपिथेलियमचं लायनिंग असतं. या जर्मिनल एपिथेलियम बरोबर या ठिकाणी आणखी अशा कॉल्युमनार
कॉल्युमनार पिरॅमिडच्या आकाराच्या सेल्स असतात. या ज्या पिरॅमिडच्या आकाराच्या सेल्स आहेत, कॉल्युमनार सेल्स म्हणू आपण याला, या सेल्सला म्हटलं जातं सर्टोली सेल्स. या ज्या इथं पिरॅमिडच्या आकाराच्या कॉल्युमनार सेल्स असतील त्यांना आपण म्हणतो सर्टोली सेल्स. या ज्या सर्टोली सेल्स आहेत त्यांना नर्व सेल असंही म्हटलं जातं. या अतिशय महत्वाच्या आहेत, अतिशय महत्वाच्या आहेत. ऍक्च्युअली स्पर्म जे तयार होणार ते कसे होणार, तर या जर्मिनल एपिथेलियम मध्ये डिव्हिजन होऊनच ते बनणार आहेत. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या कोणत्या सेल आहेत, तर जर्मिनल एपिथेलियमच्या सेल्स आहेत. ज्यावेळी मेल बेबी मॅच्युअर होणार, ते मॅच्युअर होणार म्हणजे प्युबर्टी पिरियडला, तर प्युबर्टी पिरियडला काय होतं, FSH आणि LH हे हॉर्मोन सिक्रेट होतात. त्यापैकी गॅमेट्स तयार करण्याच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करण्याचं काम कोण करतंय, तर FSH करणार. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ऑफ पिट्युटरी. आणि FSH इथं आलं की प्युबर्टी पिरियडला काय होणार, तर या जर्मिनल इपिथेलियमच्या सेल्स पासून काय बनणार आहे, तर याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होऊन काय बनणार आहे, स्पर्मॅटो गोनियल सेल्स बनणार. या स्पर्मॅटोगोनियल सेल पासून बनणार प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये मिओसिस 1 डिव्हिजन होणार, त्याच्यापासून बनणार सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आणि त्याच्यानंतर स्पर्मॅटिड्स आणि स्पर्मॅटोझुआ किंवा स्पर्म शेवटी बनतात. इथं स्पर्म बनणार, स्पर्म बनणार या ठिकाणी. आणि ही जी टोटल प्रोसेस आहे, या टोटल प्रोसेसला 74 डेज लागतात इथून इथपर्यंत स्पर्म बनण्यासाठी. टोटल प्रोसेसला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस आणि 74 डेज यासाठी लागतात. पण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एकदा प्युबर्टी पिरियडला स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस मेलमध्ये स्टार्ट झाली की ती प्रोसेस कंटिन्यू राहते, आयुष्यभर राहते. फक्त वय वाढेल तसं स्पर्म प्रोडक्शनचा रेट कमी होतो, कमी होतो, कमी होतो, एवढंच म्हणता येईल. पण वय वाढलं तरी स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस मात्र सुरू आहे, कंटिन्यू राहणारी प्रोसेस आहे. आता इथं जे स्पर्म बनलेले आहेत त्या स्पर्मला अटॅचमेंटसाठी सरफेस प्रोव्हाइड करणं. या इथं आपण सर्टोली सेल्स वेगळ्या काढू. अजून जे स्पर्म बनलेले आहेत त्या स्पर्मला, ते स्पर्म कुठे अटॅच होणार आहेत, या सर्टोली सेलकडे अटॅच होणार आहेत. म्हणजे त्या स्पर्मला अटॅचमेंटसाठी सरफेस प्रोव्हाइड करणं, त्याला नरिश करणं, अटॅचमेंट होऊ देणं, नरिश करणं, हे या सर्टोली सेलचं महत्वाचं फंक्शन आहे. कारण त्यावरूनच त्याला नाव दिलंय नर्व सेल नावाचं. नर्व सेल त्यामुळेच म्हणतो आपण सर्टोली सेल्सना. आणि या सेल्स आता डायरेक्ट जे हॉर्मोन्स आहेत, अँड्रोजन्स आहेत किंवा FSH असेल, हे हॉर्मोन डायरेक्ट इकडे येत नाही आहेत आणि ब्लड तर इकडे आत येतच नाही आहे. मग इथं हे हॉर्मोन्स आत आणण्याचं काम सर्टोली सेल्स करतात. मग ते FSH असो किंवा अन्य अँड्रोजन्स असो, ते हॉर्मोन्स इथं येतात, ते सर्टोली सेल मार्फत येतात, कारण रिसेप्टर्स त्याचे इथं आहेत. त्याचबरोबर या सर्टोली सेल्स काय करतात, या सर्टोली सेल्स काही हॉर्मोन सिक्रेट करतात. इनहिबिन सारखं हॉर्मोन सिक्रेट करतात.
काय बंद कर बरं, बंद कर.